भारतात सर्वाधिक मंदिर महाराष्ट्रात आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण सत्य आहे. महाराष्ट्रात 77,283 मंदिर आहे. सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तेथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाले आहेत. महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं. विरुड, अजिंठा लेणीतील मंदिर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परडी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवांची काही प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यासोबतच पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा मंदिर, तो कोल्हापूरची अंबाई, तो मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धी गणपती, विनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिर आहेत. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं. त्याच काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेले मंदिर पुन्हा बांधण्यात आले आहे. एवढेच नाही तर मंदिरांना संरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. महाराष्ट्रातील मंदिर हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. काड्या आणि राखडी दगडांचं बांधकाम असलेले हे प्राचीन मंदिर सर्वांचं लक्ष वेधून घेतात. हा दगड मजबूत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. पण मोठे मोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर, द्रविड आणि विशारा या मंदिर बांधण्याच्या 3 मुख्य शैली आहेत. भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात आणि राष्ट्र संबंध संस्कृतीची असतो. संस्कृतीत कला महत्वाची आणि प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्य कलेतून होते. म्हणूनच मंदिर हे एक प्रकारचं वैभवच आहे.